की काय भूमिका असणार आहे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतोय की आमरण उपोषण करण्यासाठी जे आहे ती कुठल्या प्रकारची परवानगी दिली नव्हती। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचं जे काही आमरण उपोषण सुरू आहे त्यावरती नेमकी काय भूमिका होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण पुन्हा एकदा पाहतोय की जरांगे पाटील वीरेंद्र पवार यांना आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी नाही, त्यामुळे ज्या काही कायद्यात तरतुदी त्यानुसार ती राज्य सरकारने पावलं उचलावी असं सुद्धा जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। हे सगळ्यात मोठा निर्देश जो आहे तो आपल्याला म्हणावा लागेल, कारण आपण पाहतोय की राज्य सरकार असेल किंवा पोलिसांनी सांगितलेलं होतं की आमरण उपोषणासाठी परवानगी दिलेली नव्हती आणि त्यामुळे आता कुठेतरी कोर्टाने जे आहे ते आपली भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केलेली आहे। जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांनी आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी नाही, त्यामुळे ज्या काही कायद्यात तरतुदी आहेत त्याची अंमलबजावणी करावी, जसं पावलं उचलावी असं थेट जे आहे ते उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे संपूर्णपणे आता संपूर्ण हा चेंडू जो आहे तो राज्य सरकारच्या कोर्टामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण आता राज्य सरकारला भूमिका घ्यायची आहे का प्रचलित नियमानुसार जे काही कायदे आहेत त्यानुसार आता राज्य सरकारला भूमिका घ्यावी लागणार आहे। त्यामुळे हे आंदोलन आता नेमकं कायद्यानुसार कसं पुढे ठेवायचं किंवा या आंदोलनाला जे आहे ते थांबवायचं, आता ही राज्य सरकारची खरी कसोटी जी आहे ती लागणार आहे। आपण पाहतोय की आंदोलक सुद्धा मोठ्या संख्येने जमताना पाहायला मिळतात। महत्त्वाचे काही निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की सामान्य माणसाचे आयुष्य पूर्ववत करण्याची गरज, शहर थांबलं जाऊ शकत नाही, गणेशोत्सव देखील आहे, रस्ते आंदोलनकर्त्यांनी खाली करावेत, स्वच्छ करावेत असे सुद्धा निर्देश जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता आपण पाहतोय का खरं आता जो रोल आहे तो राज्य सरकारचा आहे, पोलिसांचा आहे, जे काही नियम आहेत ज्या काही अटी आहेत त्यानुसार हे आंदोलन चालू ठेवणं हे सुद्धा आता राज्य सरकारची जबाबदारी असणार आहे। त्यामुळे आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे साहजिकच आहे का कोर्टाने स्पष्ट जे आहे ते निर्देश दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता आपल्याला पाहायला मिळते की त्यामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की उद्या दुपारपर्यंत 4 पर्यंत जे आहे ते रस्ते खाली कराव्या, म्हणजे उद्या दुपारपर्यंत जे आहे ते सगळे रस्ते जे आहे ते दक्षिण मुंबईतले रस्ते खाली करावा असे सुद्धा निर्देश जे आहे ते उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे आता राज्य सरकार असेल, पोलीस यंत्रणा असेल यांना जे आहे ते याची अंमलबजावणी करावी लागणार आहे। अतिशय महत्त्वाचे निर्देश जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे का आंदोलन हे नियमानुसार जर नसेल तर त्याप्रमाणे जे आहे ते राज्य सरकारने पोलिसांनी पावलं उचलावे अशा प्रकारचं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे का आता हे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत आणि ते राज्य सरकारला, पोलिसांना जे आहे ते त्याचं पालन करावं म्हणजे राजू, या घडीची ही एक महत्त्वाची अपडेट आपल्याला म्हणावी लागेल की हायकोर्टानं जो आता काही एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे किंवा जे आदेश दिलेले आहेत ते म्हणजे की रस्ते आंदोलनकर्त्यांनी रिकामे करावेत, खाली करावेत, स्वच्छ करावेत आणि उद्या दुपारी 4 पर्यंत सगळे रस्ते खाली करावेत आझाद मैदाना व्यतिरिक्त। हे एक महत्त्वपूर्ण निरीक्षण आणि महत्त्वपूर्ण आदेश हायकोर्टानं आता दिलेले आहेत। दीपक, आपण पाहतो की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी सुद्धा हायकोर्टाचं निर्देश आपल्याला पाहायला मिळाले होते का जे काय मुंबईचे रस्ते आहेत ते खाली करण्याचे दिलेले होते, मात्र आता आपल्याला पाहायला मिळते का टाइम सुद्धा आखून दिलेला आहे का उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत जे काही रस्ते आहेत ते खाली करून त्याचप्रमाणे स्वच्छ करून द्यावेत अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते थेट आता उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। हा एक अतिशय महत्त्वाचा निर्देश आहे। त्यामुळे उद्या 4 वाजेपर्यंत याचं जे आहे ते अंमलबजावणी पोलिसांना करावी लागेल आणि त्यामध्ये कोर्टाने मगाशी सुद्धा असं म्हटलेलं आहे की याची अंमलबजावणी होते की नाही हे सुद्धा जे आहे ते पोलिसांनी राज्य सरकारने जे आहे ते कोर्टात उद्या येऊन सांगावं। त्यामुळे आपल्याला पाहायला मिळते का राज्य सरकारला सुद्धा आता त्यांच्याकडे संपूर्णपणे ही जबाबदारी आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का वारंवार पोलिसांनी जे म्हटलेलं होतं की हे आंदोलन जे आहे त्याला परवानगी जी आहे ती पुढची दिलेली नव्हती, आमरण करण्यासाठी जी आहे ती दिलेली नव्हती। त्यामुळे आता कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे का जे काही नियम आहे, जे काही कायदा आहे, अटी आहे त्यानुसार आता राज्य सरकारने जे आहे ते पुढं सांभाळावा, कार्यवाही करावी असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता संपूर्णपणे जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारची येताना पाहायला मिळते। आझाद मैदाना व्यतिरिक्त सगळी जागा उद्या दुपारपर्यंत खाली करावी, फक्त रस्तेच नाही तर काही गार्डन असेल, CSTMची स्थानक असेल, ह्या सगळ्या जागा ज्या आहेत ते उद्या दुपारपर्यंत खाली करावे असे स्पष्ट निर्देश जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणखी आंदोलनकर्त्यांनी मुंबईत येण्याचा प्रयत्न केला, राज्य सरकारने योग्य ते पावलं उचलून त्यांचं मुंबईत येणं थांबवावं असं सुद्धा पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे जे काही आता मुंबईच्या बाहेरून आंदोलक मुंबईमध्ये येत आहेत त्यांना थांबवावं असं स्पष्ट जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। तसे निर्देश सुद्धा राज्य सरकारला दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईत आणखीन आंदोलनकर्ते प्रवेश करता येणार नाही याची राज्य सरकारने काळजी घ्यावी। त्यामुळे आपण पाहतोय की फक्त याची जबाबदारी अंमलबजावणीच नाही तर जे आंदोलक आहे ते मुंबईत येणार नाही याची सुद्धा काळजी जी आहे ते राज्य सरकारने पूर्णपणे घ्यावी असं सुद्धा या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे।
आहे. 5,000 लोकांसाठी खाद्याचे ट्रक सोडण्याची आंदोलनकर्त्यांच्या वकिलांची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की 5,000 आंदोलनकर्त्यांना परवानगी दिलेली आहे, त्यामुळे त्यांचं जे काही खाद्य असेल, त्यांचं जेवण असेल, त्याच्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईत सोडण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी जी आहे ती आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी केलेली आहे. त्यामुळे आता ही मागणी जी आहे ते कशा प्रकारे न्यायालय मान्य करतं हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. मात्र आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाचे निर्देश जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहे. त्यामुळे राजू, खरं तर या क्षणीचे हे एक महत्त्वाचे 2 ते 3 अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांना देऊया. त्यासोबतच काही आंदोलनकर्ते देखील जे आपल्याला फॉलो करत असतील त्यांना देखील हे अपडेट देऊयात की हायकोर्टाने हे एक महत्त्वाचे काही अपडेट दिलेले आहेत. ते म्हणजे की आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा उद्या दुपारी 4 पर्यंत रिकामी करावी असे मुख्य निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत. यासोबतच आणखीन आंदोलनकर्त्यांना मुंबईत येण्याचा प्रयत्न केला त्यांनी तर राज्य सरकारनं योग्य ती पावलं उचलून त्यांचं मुंबईत येणं थांबवावं. याशिवाय आणखीन आंदोलनकर्ते प्रवेश मुंबईमध्ये ते करता येणार नाहीत याची देखील राज्य सरकारनं काळजी घ्यावी. हे एक महत्त्वाचे निर्देश जी सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडते आहे या सगळ्या दरम्यान हायकोर्टानं दिलेले आहेत. याशिवाय 5,000 लोकांसाठी खाद्याचे ट्रक सोडण्याची आंदोलनकर्त्याच्या वकिलांनी मागणी केलेली आहे. आता ही मागणी हायकोर्टाकडून मान्य केली जाते का पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तेव्हा आपल्यासोबत राजू या सगळ्या घडामोडींचे आपल्याला अपडेट देतोय. राजू, काही महत्त्वाचे निर्देश आता हायकोर्टानं दिलेले आहेत, त्यामुळे पुढचा जो चेंडू हायकोर्टानं टोलवलेला आहे तो म्हणजे अर्थातच राज्य सरकार आणि याशिवाय या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका ठरणार आहे ती म्हणजे जरांगेंची. दीपक, आपण पाहतोय की आता सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारची आहे. राज्य सरकारला या सगळ्या निर्देशांचं जे आहे ते पालन करावं लागणार आहे. कारण आतापर्यंत राज्य सरकार म्हणतो की कोर्टाने निर्देश द्यावा आणि आता कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, त्यामुळे राज्य सरकारला संपूर्णपणे याचं पालन करावं लागणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आझाद मैदान सोडून जे बाहेर इतर ठिकाणी जे काही आंदोलक आहे त्यांची गर्दी जी आहे ते उद्या 4 वाजेपर्यंत खाली करावा. आता जर पाहिलं आपण तर आझाद मैदानाच्या बाहेर म्हणजे महापालिकेच्या समोर सगळे रस्ते जे आहेत ते भरलेले आहेत. CSMT स्थानक असेल, त्याचप्रमाणे आपण मरीन ड्राईव्ह परिसर असेल, कोर्टाचा परिसर असेल किंवा साऊथ मुंबईतल्या अनेक ठिकाणी जे आहे ते आंदोलक आहे आणि या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते 4 वाजेपर्यंत खाली करण्यात यावा अशा प्रकारचं सुद्धा कोर्टाने जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला सगळी ही कारवाई जी आहे ती करावी लागणार आहे. त्याचसोबत काही आंदोलक पुन्हा मुंबईच्या दिशेने येताना पाहायला मिळतात, त्यांना सुद्धा मुंबईमध्ये येऊ दिलं गेलं नाही पाहिजे यासाठी सुद्धा राज्य सरकारने कडक पावलं उचलावी अशा प्रकारचे सुद्धा निर्देश आहे. त्यामुळे राज्य सरकारला तिथेही आता प्रत्येक मुंबईत येणारे रस्ते जे आहेत त्या ठिकाणी ही अंमलबजावणी जी आहे ती करावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का वारंवार ज्या प्रकारे सांगितलं जात होतं का राज्य सरकारने परवानगी पुढच्या आंदोलनाला दिलेली नाही, आमरण उपोषणाला परवानगी दिलेली नाही, त्यावरती कोर्टाने सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रचलित कायदे असतील, नियम असतील त्यानुसार जे आहे त्या आंदोलनावर जे आहे ते पुढची भूमिका घ्यावी असं स्पष्ट राज्य सरकारला निर्देश दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या गोष्टीबद्दल स्पष्टता जी आहे ती उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण अंमलबजावणीची कार्यवाही जी आहे ती आता राज्य सरकारला करायची आहे, पोलीस यंत्रणांना करायची आहे. त्यामुळे साहजिकच आहे की राज्य सरकार आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये आता कशा प्रकारचा जो आहे तो समन्वय होतोय, कशा प्रकारे जे आहे ते हे सगळं हाताळलं जाणार आहे हे सुद्धा अतिशय पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण आपण पाहतोय का आज 4था दिवस आहे आणि पोलिसांनी सांगितलेलं आहे का 29 तारखेपर्यंतच आम्ही परवानगी दिलेली होती, मात्र पुढची परवानगी दिली गेलेली नाही. त्यामुळे जर बेकायदेशीर ही जर आंदोलन असेल तर त्याला राज्य सरकारने आता पुढची भूमिका घ्यायची आहे असं थेट जे आहे ते कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या याच्यावरती आता राज्य सरकारची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे. आपण दुसरीकडे पाहतोय का मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली होती का मी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. आजपासून आमरण उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आहे. हा एकीकडे इशारा पाहतोय. दुसरीकडे सरकारच्या वतीने अनेक मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठका सुद्धा पार पडलेल्या आहेत. कायद्याचा कीस जो आहे तो पाडला जातोय. त्यामुळे आता राज्य सरकार सुद्धा या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं समाधान करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहतोय की या सगळ्या याच्यामध्ये आझाद मैदानामध्ये सगळ्या आंदोलनकर्त्यांना वैद्यकीय उपचार आणि खाण्याची सोय करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश दिलेले आहेत. आपण पाहतोय की मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यास त्यांना योग्य ती वैद्यकीय उपचार पुरवले जातील असं सुद्धा जे आहे ते आदेश दिलेले आहेत. खरं आपण पाहतोय की आझाद मैदानामध्ये जे काही आंदोलन सुरू आहे त्या सगळ्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार असतील, त्याचप्रमाणे त्यांची खाण्याची व्यवस्था असेल ती केली जावी अशा प्रकारचं सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे. त्यामुळे जरांगे पाटील असतील या घडीची एक महत्त्वाची अपडेट आपण पुन्हा एकदा राजू प्रेक्षकांना देऊयात ते म्हणजे आझाद मैदानातील सगळ्या आंदोलनकर्त्यांना वैद्यकीय उपचार आणि खाण्याची सोय करण्याचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. खरं तर आंदोलकांची गैरसोय झाल्याचा मुद्दा देखील या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान उपस्थित झालेला होता. त्यामुळे आता हे एक महत्त्वाचे निर्देश आता हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत की आझाद मैदानातल्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना वैद्यकीय उपचार आणि खाण्याची सोय करण्याचे आदेश आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. यासोबतच मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यास त्यांना योग्य ती वैद्यकीय उपचार पुरवले जातील असं देखील हायकोर्टानं या सगळ्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे एकीकडे उद्या दुपारी 4 पर्यंत सगळे आंदोलनकर्ते जे आहेत दक्षिण मुंबईतले त्यांनी मुंबई रिकामी करावी, खाली करावी असे निर्देश देतानाच हे देखील महत्त्वाचे निर्देश राजू हायकोर्टाकडून देण्यात आलेत. वेळापूर्वीच आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी मागणी केलेली होती की जे 5,000 लोक आंदोलन करणार आहे त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात यावी, त्यांच्या गाड्या सोडण्यात यावा आणि यावरती हायकोर्टाने स्पष्ट संकेत दिलेला आहे का जे कोणी आंदोलनकर्ते 5,000 असतील त्या सगळ्यांची उपचाराची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहे. त्यामुळे एक प्रकारे मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांना हा एक मोठा जो आहे तो दिलासा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र हा दिलासा मिळत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे का पुढची परवानगी मिळणार आहे का, कारण आपण पाहतोय की पोलिसांनी आणि राज्य सरकारने म्हटलेलं आहे की फक्त 29 तारखेपर्यंत या आंदोलनाला परवानगी दिलेली होती आणि आता 29 नंतर जे आंदोलन सुरू आहे जवळपास 2 दिवस, तर हे 2 दिवसाचं आंदोलन जे आहे ते हे याला परवानगी नाही. त्यामुळे आता इथून पुढचं जर आंदोलन करायचं असेल तर राज्य सरकार परवानगी देणार का, या संदर्भामध्ये उच्च न्यायालयातून काही निर्देश येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि जर परवानगी दिलेली नाही तर साहजिकच आहे कोर्टाचे निर्देश सुद्धा आहे की संबंधित कायदे नियम जे आहेत ते राज्य सरकारने पाहावे. त्यामुळे आपण पाहतोय की या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टता आलेली आहे. उद्या सगळ्या याचिकांची 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी जी आहे ते होणार आहे. आपण पाहतोय की आता ही सुनावणी झालेली आहेत. बरेचसे निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि उद्या पुन्हा एकदा 3 वाजता या संदर्भामध्ये राजू उद्या दुपारी 3 वाजता या सगळ्यांची जरी सुनावणी होणार असली तरी या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे. ते म्हणजे की आंदोलनाला परवानगी नसल्यानं कायदेशीर कारवाई करण्यास राज्य सरकार मोकळं असल्याचं मुंबई हायकोर्टानं नमूद केलेलं आहे. हा देखील एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा या सगळ्यातला म्हणावा लागणार आहे. अगदी दीपक, आपण पाहतोय की आंदोलनाला परवानगी नसल्याने कायदेशीर कारवाई करण्यास राज्य सरकार मोकळं आहे असं स्पष्ट जे आहे ते निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा आताच्या घडीचं सगळ्यात मोठं जे आहे ते मुंबई हायकोर्टाचे निर्देश जे आहे ते म्हणावे लागतील, कारण हायकोर्टाने ज्या प्रकारे निर्देश दिलेले आहे त्यामध्ये आपण पाहतोय की राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं होतं का पुढची परवानगी देण्यात आलेली नाही आणि आता थेट कोर्टाने म्हटलेलं आहे की यापुढची जर आंदोलनाला परवानगी नसल्याने जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर राज्य सरकार मोकळं आहे. त्यामुळे संपूर्णपणे हा चेंडू जो आहे तो राज्य सरकारच्या आपल्याला कोर्टामध्ये टाकलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता इथून पुढे जर कारवाई करायची असेल तर त्याला कोर्टाचं बंधन नाही असं थेट जे आहे ते कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे की आता सगळी जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारवरती आलेली आहे. जर आंदोलन सुरू आहे त्याला परवानगी द्यायची का नाही, जर आंदोलन हे कायद्यानुसार नसेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यास कोर्टाचं बंधन नाही, या स्पष्ट जे आहे ते संकेत कोर्टाने दिलेले आहे. त्यामुळे आता यावरती राज्य सरकारला आता अतिशय महत्त्वाची भूमिका जी आहे ती घ्यावी लागणार आहे. मात्र स्वाभाविकच राज्य सरकारकडून काय नेमकी भूमिका घेतली जाते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. राजू, तू राहाच आपल्यासोबत. आजच्या या हायकोर्टाच्या सुनावणीमध्ये काय काय नेमकं घडलेलं आहे ते आपण जाणून घेऊयात. कोर्टानं नक्की काय म्हटलेलं आहे तर आंदोलन हाताबाहेर चाललंय असं कोर्टानं म्हणत एक प्रकारे खडसावलेलं आहे. मुंबईत कुणालाही येऊ देऊ नका, नवी मुंबई आणि ठाण्यातच थांबवा असे स्पष्ट निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत. सगळं पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांची मुदत आता हायकोर्टाकडून देण्यात आलेली आहे. आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं पालन करा असं सक्त निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत. मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असं देखील हायकोर्टानं बजावून सांगितलेलं आहे. लोकांना मूलभूत गरजा आणि सुविधा मिळायला हव्यात यावर देखील हायकोर्टानं सांगत नियमांचं पालन होईल याची शाश्वती देता का असा जरांगेंना प्रश्न विचारलाय. याशिवाय शाळा, कॉलेज आणि नोकरदारांना त्रास नको असं देखील कोर्टानं बजावून सांगितलेलं आहे. तर पावसाची शक्यता आणि चिखलात बसायची तयारी आहे का असं देखील कोर्टानं आंदोलकांना विचारलेलं आहे. 5,000 वगळून इतरांना माघारी पाठवता का, आंदोलनाच्या परवानगीच्या अनुषंगानं हायकोर्टानं काही प्रश्न उपस्थित केलेले होते आणि आंदोलनाच्या विरोधात नाही पण नियम पाळा असं देखील कोर्टानं बजावून सांगितलेलं आहे.
आणि 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करा. जे हमीपत्र सादर करण्यात आलेलं होतं त्याचं पालन झालेलं नसल्याचं हायकोर्टानं अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे आणि सरकारनंही जबाबदाऱ्यांचं पालन करावं असं देखील हायकोर्टानं सांगत एक प्रकारे सरकारला देखील बजावलेलं आहे, सुनावलेलं आहे. तेव्हा आपण पुन्हा एकदा राजूकडे जाऊयात. राजू, आजच्या या सुनावणीतले हे काही महत्त्वाचे मुद्दे होते. यासोबतच पुढे देखील काही महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या होत्या. अर्थातच उद्या दुपारी 4 पर्यंत सगळ्या आंदोलकांना मुंबई रिकामी करण्याचं देखील सांगितलेलं आहे. याशिवाय सरकारला देखील अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलं की तुम्ही कारवाई करण्यासाठी मोकळे आहात. त्यामुळे हायकोर्टानं दोन्ही बाजूला मराठा आंदोलक असतील किंवा सरकार असेल दोघांना देखील अप्रत्यक्षपणे खडसावलंय. अगदी आपण पाहतोय की आता सुनावणी जी आहे ती संपलेली आहे. मात्र ही सुनावणी संपत असताना अनेक महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहे. राज्य सरकारला सुद्धा खडसवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आंदोलन करताना सुद्धा खडसवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर आपण पाहतोय की वारंवार राज्य सरकार जे आहे ते कोर्टाची परवानगी मागत होतं, निर्देश आम्हाला द्यावे अशा प्रकारची जे आहे ते कोर्टाकडे विनंती करत होती. मात्र सगळे निर्देश जे आहेत ते राज्य सरकारला दिलेले आहेत. जर आंदोलन हे कायदेशीर नसेल तर कारवाई करण्यासंदर्भात तुम्हाला कोणीही टाळू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा निर्देश दिलेले आहेत. आपण पाहतोय की आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणावर मुंबईत वाढत आहे. ते रोखण्याचे सुद्धा निर्देश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत. तिसरा अतिशय महत्त्वाचा निर्णय आपण पाहतोय की जे काही आझाद मैदान सोडून मुंबईच्या रस्त्यावरती मोठी गर्दी आहे, अनेक रस्ते जे आहेत ते रोखलेले आहेत, ते सगळे रस्ते उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत खाली करण्याचे आदेश सुद्धा निर्देश सुद्धा जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याची अंमलबजावणी जी आहे ती राज्य सरकारला करावीच लागणार आहे. आपण पाहतोय की आता ही सुनावणी जी आहे ती संपलेली आहे आणि उद्या पुन्हा एकदा याच्यावरती सुनावणी जी आहे ती होणार आहे. मात्र ही सुनावणी होत असताना आज दिलेले जे काही निर्देश आहे त्याचं पालन होतंय की नाही याची सुद्धा माहिती राज्य सरकारने या न्यायालयामध्ये द्यावा अशा प्रकारचं सुद्धा निर्देश थेट जे आहे ते उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे आतापासूनच निर्देशाला जी आहे ती निर्देश दिल्यानंतर अंमलबजावणी करायला सुरुवात करावी लागणार आहे. आपण पाहतोय का सुनावणी संपलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर कोर्टाच्या परिसरामध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते दाखल झालेले आहेत. खरं तर आपण पाहतोय काही सगळे मराठा आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलीस सुद्धा त्यांना बाहेर थांबवण्याचं वीरेंद्र पवार सध्या माध्यमांना प्रतिक्रिया देतात. आपण पाहूया. जेवढ्या प्रक्रिया होत्या त्या संपूर्णपणे केलेल्या आहे. हे काय पहिलं आंदोलन नाही आझाद मैदानवरचं जे मराठा समाजाने केलेलं आहे. आतापर्यंत सर्व आंदोलन आम्ही केलेली आहे आणि यावेळीचं जे आंदोलन होतं किंवा आता जे आंदोलन आपण हे केलेलं आहे हे संपूर्णपणे मनोजदादांनी त्याचं ॲप्लिकेशन्स केलेले आहेत आणि हे ॲप्लिकेशन करत असताना जे नवीन नियम जो त्यांनी टाकला गेला, जो 26 तारखेला नवीन आलेलं जे राजपत्रित कॉपी आहे त्या आधारे नवीन त्यांनी नियम दिलेले आहेत. ऑर्डरची कॉपी आम्ही पण एक्सपेक्ट करतोय की कधी येते. ज्या फॅसिलिटी द्यायला पाहिजे होत्या त्या न दिल्यामुळे हा सर्व गोंधळ झालेला आहे. असं म्हटलं की 5,000ची परवानगी होती, त्यापेक्षा अधिक लोक बाहेर रस्त्यावरती आहेत. सिग्नल अडवतानाचा व्हिडिओ कोर्टानं सुद्धा दाखवला. कोर्ट असं म्हणतंय की उद्या 4 पर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा. आम्ही कुठलेही रस्ते अडवलेले नाहीत. ट्रॅफिकचे नियम जे होते ते आम्हाला देखील लागू होते. परंतु ज्या पद्धतीने गाड्याच्या काढण्याच्या पार्किंगच्या ज्या व्यवस्था करण्यात आलेली नव्हती, तिथे लाईट घालवण्यात आले होते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, टॉयलेट साधे नाही आहेत, मग ह्याच्या मनुष्यविधीसाठी तो माणूस बाहेर पडणारच ना. आणि कोर्टाची ऑर्डरची वाट आम्ही देखील बघतोय. सखोल त्याच्यामध्ये डिटेल जी आहेत ती एकदा कोर्टाची ऑर्डर आली मनोजदादांबरोबर चर्चा करू आणि त्याच्याबद्दल विस्तृत जी पुढची जी माहिती आहे ती मनोजदादा देतील. असं म्हटलंय बाहेरून येणाऱ्या लोकांना विषयवरतीच अडवा, आतमध्ये आता मुंबईमध्ये येऊ देऊ नका. नाही, ऑर्डरची कॉपी येऊ द्या. तुम्ही जे म्हणताय ते आणि आलेल्या ऑर्डरची कॉपी ही बघितल्यावरतीच आपण जास्त त्याच्याबद्दल. त्यामध्ये कोर्टाने असं म्हटलंय जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी नाही. त्यामुळे काही कायद्यात तरतुदीनुसार राज्य सरकार. तेव्हा आंदोलनाला परवानगी नसल्यानं कायदेशीर कारवाई करण्यास सरकार मोकळं असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. आजची सुनावणी मुंबई हायकोर्टातली संपलेली आहे. उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा ही सुनावणी पार पडणार आहे.
आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. आता रेग्युलर पदवी सोबत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी मिळवा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमाचे प्रवेश सुरू. ycmou.ac.in या वेबसाईटला भेट द्या. सीएसएमटी स्थानकामध्ये आंदोलकांनी आज चक्क मानवी मनोरे रचलेले दिसले. दहीहंडी सारखे मानवी मनोरे रचत त्यांनी वर उभ्या राहिलेल्या एक्क्यानं शड्डू ठोकलाय. तर सीएसएमटी स्थानकाच्या आतमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत. या स्थानकावरती सध्या आंदोलकांची प्रचंड गर्दी गेल्या 4 दिवसांपासून होतीये आणि त्यावेळेला या सगळ्या आंदोलकांनी दहीहंडी सारखे मानवी मनोरे सुद्धा रचलेले आहेत. दुसरीकडे मुंबईमध्ये आंदोलनासाठी आलेले आंदोलक सध्या विविध गोष्टी करून स्वतःचा जीव रमवताना दिसत आहेत. एरवी आंदोलन, क्रिकेट यामुळे चर्चेत असलेलं आझाद मैदान सध्या कुस्ती सामन्यांमुळे गजबजलंय. आंदोलकांनी कुस्तीचा डाव सुद्धा या ठिकाणी मांडला. आझाद मैदानामध्ये एकीकडे आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे या आंदोलकांनी कुस्तीचा फड तयार केलाय. ब्रेक नंतर स्वागत आणि यानंतर पुन्हा एकदा मुंबई हायकोर्ट परिसरात जाऊयात. मराठा आंदोलनासंदर्भातल्या सुनावणीनंतर वकील सध्या प्रतिक्रिया देतात, आपण ऐकूया. काय झालं कोर्टामध्ये, काय उद्या 4 वाजेपर्यंत सगळ्या प्रशांतजी, असं आहे की कोर्टाच्या प्रत्येक आदेशाचा सर्वांनी आपण सन्मान करायचा असतो, जो दादांनी देखील इथून मागे केलेला आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मराठ्यांनी या देशाचं, या राष्ट्राचं, या संपत्तीचं स्वातंत्र्यापूर्वी संरक्षण केलेलं आहे. हा दैदिप्यमान इतिहास आपल्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून जगत ज्ञात आहे. आणि हा असा जाज्वल्य इतिहास जागवण्याच्या 350-400 वर्षानंतर या मराठा समाजाच्या किंबहुना कुणबी या जातीच्या मागणीसाठी दादांचं 8वं उपोषण आहे, ते आमरण उपोषण आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की यापूर्वी 31 मे 2025 रोजी इथून मागे सरकारने लेखी दिलेल्या आश्वासनानुसार दादांनी यापूर्वीचे 6 ते 7 उपोषणं सोडलेली आहे. याचा प्रसार आणि प्रचार आपल्या माध्यमातून बराच वेळा झाला, पाहिला आणि सगळ्यांनी तो नोंद केलेला आहे. आपल्याला इथे सांगण्यास आनंद होत आहे की ज्या ठिकाणी दादांनी ही घोषणा 4 महिन्यापूर्वी केली, याची कल्पना सरकारला, या प्रशासनाला जाणीवपूर्वक यापूर्वी 4 वेळा 10 वेळा झाली आहे. आणि आपल्या माध्यमातून बराच वेळा याची माहिती सरकारने आपल्याला सुद्धा दिलेली आहे. हे करत असताना सरकारकडे निवेदन आमरण उपोषणाचं असताना नियम 26 तारखेला आला, तो लागू केला. निवेदनाचा दिनांक हा 4 महिनेपूर्वीचा होता. हा आता वादाचा मुद्दा आहे, आम्ही मांडू. पहिली गोष्ट, दादांना जी पहिली परवानगी मिळाली ती नवीन बॉम्बे पोलीस ॲक्टच्या नवीन धोरणानुसार, नवीन रूलनुसार मिळाली. त्या ठिकाणी ही डेजिग्नेटेड प्लेस जी आहे आझाद मैदान, आपल्याला माहिती आहे 5000ची ही क्षमता असलेलं डेजिग्नेटेड प्लेस इथे देण्यात आलं दादांना. आणि त्या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी, आपल्याला सगळ्यांना ती माहिती आहे, सुरू झालं. आणि त्या संदर्भातला अर्ज देखील त्यांनी तिथे केला. वेळ अशी आहे की त्या अर्जाच्या दिवशी 27 दिनांक 29 दिनांक 30 या दिवशी आपण निरंतर परवानगीचा अर्ज तिथे केलेला आहे. ज्या प्रकारे आंदोलकांनी किंवा ज्या प्रकारे आंदोलकांचे या 2 ते 3 दिवसात ज्या मानवी हक्क त्यांचे आहेत, आंदोलक काय आरोपी नाही आहे. पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आज आपल्या प्रिझन मॅन्युअलनुसार सुद्धा सर्व आंदोलकांना इथे आपल्याला सांगण्यात येते की मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्न, पाणी, लाईट, ज्या गरजेच्या गोष्टी आहे, शौचालय, पाणी पिण्यासाठी, आंघोळीसाठी गरजेच्या असतात, त्या देणं गरजेचं होतं. आंदोलन ज्या दिवशी पुकारलं त्या दिवशी सर्वांना अशी कल्पना होती की आपल्याला मुंबईला आझाद मैदानाला जायचं आहे, याची कल्पना सरकारला देखील होती. या संदर्भात देवेंद्र भारतीजी जे कमिशनर आहेत यांच्याजवळ त्या ठिकाणी बऱ्याचशा 12 तारखेला याची मिटिंग झाली. याचं संयोजन कसं करायचं, यापूर्वी 26 तारखेला जी दादांनी डेडलाईन दिली होती त्या संदर्भात देखील चर्चा झाली. नेमकी काय त्यांनी त्यामध्ये प्रस्तावना केली, सरकारला काय आवाहन केलं,
याची देखील नोंद घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारने जर दादांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर ही वेळ आमरण उपोषणाची किंवा याची वेळ इथे दादांवर आणि सरकारवर देखील आणि किंबहुना या गणेश उत्सवाच्या दृष्टिकोनातून कोणावरही आली नसती. इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा त्रास झाला नसता. हीच दादांची, सर्व मराठ्यांची, सर्व मराठा सेवकांची ही मनापासूनची इच्छा होती. परंतु सरकारने स्वतःहून वेळ घेऊन इथून मागे लेखी तिथे आश्वासन देऊन कोणतंही काम त्यांच्या वेळेत आणि दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण केलं नाही याची कल्पना आहे. आज माननीय कोर्टाने 9 तारखेला त्या दिवशी 26ची जी पहिली सुनावणी झाली त्या 26 तारखेच्या सुनावणीमध्ये दादांना पार्टी करून घेण्यात आलं आणि त्यांना नोटीस बजावण्यात आली. ती नोटीस रिटर्नेबल ही 9 तारखेला म्हणजे येणाऱ्या 9 सप्टेंबरला ठेवली. परंतु काही अंतरिम अर्ज आज आले आणि आंदोलकांच्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या वाईट गोष्टी काही घुसखोर आलेल्या आहेत त्यांच्या वाईट गोष्टी इथे दाखवण्यात आल्या. हरकत नाही. काही गोष्टी दादांनी सुद्धा सुरुवातीपासून निघाल्यापासून त्यांनी सांगितलं की आंदोलनकर्त्यांनी कोर्टाच्या सर्व आदेशाचं पालन करावं. त्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी आंतरवली सराटी ते मुंबई आणि मुंबई इथे आल्यानंतर सुद्धा मी आपल्या माध्यमातून वेळोवेळी सर्व आंदोलनकर्त्यांना, मराठा सेवकांना यापूर्वी आवाहन केलेलं आहे की तुम्ही न्याय, कायदा, सुव्यवस्था पाळायची आहे आणि ती आपण पाळलेली आहे. ज्याप्रमाणे त्या माननीय उच्च न्यायालयाने अटी घालून दिल्या होत्या त्या आपण सर्व पाळण्याचा प्रयत्न केला. परंतु दिनांक 29, 30 व 31 या दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल भरपूर पाऊस होता आणि ज्या ठिकाणी डेजिग्नेटेड प्लेस आहे त्या ठिकाणी भरपूर पाणी साचलं होतं आणि आपण हेही पाहिलं असेल की एक पोलीस ऑफिसर तिथे भोवळून पडला आणि त्याला मदत मराठा सेवकांनी केली. वाईट गोष्टी दाखवल्या जातात, चांगल्या दाखवल्या जात नाहीत. आपल्याला त्या दाखवणं गरजेचं आहे. मराठ्यांनी आजपर्यंत कोणाचाही हक्क हिरावून घेतलेला नाही. उलट त्यांचे हक्क प्रस्थापित केलेले आहेत आणि त्यांचे हक्क अबाधित केलेले आहे. ही राजश्री शाहूंनी, शिवाजी महाराजांनी आणि सयाजीराव गायकवाडांनी आणि बऱ्याचशा अशा मोठ्या लोकांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तरी दादांचं हे आंदोलन हे सरकारविरुद्ध आहे. दादांचं आंदोलन हे प्रशासनाच्या विरुद्ध आहे. येथील लोकांना कोणताही त्रास देण्याचा त्यांचा कोणताही मानस किंवा उद्देश नाही हे त्यांच्या आव्हानातून या वेळोवेळी दिसलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी, काही समाजकंटक जे घुसलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत जेणेकरून आंदोलन भरकटण्याचा तिथे त्यांचा डाव आहे. परंतु दादांनी वेळोवेळी त्याविषयी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आज माननीय कोर्टाने एवढं सांगितलं आहे 5,000ची परमिशन आहे, तुम्ही 5,000 इथे राहा, बाकीचे इव्हॅक्युएट करा. त्या संदर्भात दादा आता पुढील आदेश जनतेला देतील. या आंदोलनामध्ये उल्लडबाजी होते, अप्रत्यक्ष तुम्ही मान्य केलं, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलक असू शकतात हेही मान्य केलं. पण आज कोर्टाने आझाद मैदान सोडून इतर सर्व जागा व्हॅकेट करण्याचे आदेश दिलेले. याकडे तुम्ही कसं बघणार किंवा याबाबतच्या सूचना कशा मार्गी? असं आहे, ज्या दिवशी नियम आला त्या दिवशी त्याच्या पूर्वीचा अर्ज आहे हे सरकार सांगत नाही. आज तुम्ही आंदोलक कशी येणार, कुठून येणार, दादांचं आव्हान 4 महिन्यापासून आहे. या सगळ्याच गोष्टींची बाब आपल्याला एकत्रित बघावी लागेल. एक पाय बांधायचा आणि दुसऱ्या पायाने पळायला लावायचं अशा ह्या अटी व शर्ती ज्या असतात त्या तुम्ही घालून उपयोग नाही. तुम्ही सरकारने काय पाहिलं पाहिजे आंदोलनकर्त्यांचं. त्याच्यानंतर तुम्ही ऑर्डरच्या सगळ्यात शेवटी केलेली मागणी कोर्टानं मान्य केली ही महत्वाची गोष्ट. बरोबर. त्याच्या आधी मात्र आझाद मैदान सोडून इतर दक्षिण मुंबईतल्या CSMT वगैरे जागा व्हॅकेट करायचे आदेश दिले, त्याबद्दल काय सांगता? त्याबद्दल कोर्टाने यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपल्याला त्या नियम पाळायचे आहेत आणि नवीन नियम पाळण्याचा देखील दादांनी जो अर्ज दिला तुम्हाला माहिती असेल 26-27 तारखेला तो अर्ज दिला गेला आहे आणि त्याच दिवशी त्यांनी हेही सांगितलं आहे की वेळोवेळी जी दररोज मागणी करायची आहे, उपोषण आमरण आहे, त्या संदर्भात त्यांचा अर्ज असा आहे. त्या दिवशीसुद्धा एक वेगळा अर्ज दिला की उपोषण आमरण उपोषण असल्यामुळे दररोज हा अर्ज करणं शक्य नाही. आज तुम्ही 9:30 ते 5:30 या ड्युटी केल्यासारखा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही बाब आम्ही आमच्या अर्जामध्ये दिलेली आहे. परंतु ही बाब कोर्टापुढे जाणीवपूर्वक आणली जात नाही. आम्ही उद्या आता त्या गोष्टीबद्दल आम्ही उहापोह कोर्टापुढे कडू की एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाणं योग्य नाही. ही डेजिग्नेटेड प्लेस आहे. दादांचं आमरण उपोषण एका जागेवरच आहे. आमरण उपोषण असल्यामुळे दादांची तब्येत तशी खालावली आहे.
त्यांना सकाळी ह्या गोष्टी मी बोलण्यास गेलो, परंतु त्यांची बोलण्याची ताकद आणि मनस्थिती नाही. आपण सगळे पाहता 4था दिवस आहे. तर आपण सुद्धा मी आपल्या माध्यमातून मराठा सेवकांना आंदोलकांना आवाहन करतो, शांततेत तुम्ही ज्या आदेश आहेत दादा सांगतील त्या तुम्ही पाळा आणि तुम्ही 5,000 सोडून याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या मैदानामध्ये किंवा मुंबईच्या कुठल्याही ठिकाणावर थांबू नये. तुम्ही म्हटलेलं आहे की आम्ही जरांगे पाटलांची समजूत काढू. कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर त्या बरोबर आहे. गुणरत्न सदावर ते जबाबदार वकील आहेत. त्यांनी जबाबदार वकिलासारखं वागावं आणि त्यांनी जे मध्ये जे मीडियाला वेगवेगळे बाईट्स देतात त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये कारण नसताना मनस्ताप व एक क्लेश निर्माण होतो आणि समाजामध्ये एक तेढ निर्माण होते. ती थांबवावी, त्यांना सुद्धा थांबवावं आणि मीडियाने सुद्धा त्यांना विचित्र प्रश्न विचारण्यापासून थांबवावे ही नम्र विनंती आम्ही या ठिकाणी मराठा सेवकांनी केली. तुम्ही जरांगे पाटील यांची समजूत काढणार आहे असं कोर्टात म्हटले. कुठल्या मुद्द्यांवर समजूत काढणार? आम्ही जरांगे पाटलांची एक मुख्य ते आंदोलनकर्ते आहेत, मराठा सेवक आहेत, ते स्वतःला मराठा सेवक म्हणून घेतात. या सर्व मराठा सेवकांनी महाराष्ट्रातून आलेल्या याची दखल प्रामाणिकपणे याची घेतली पाहिजे. त्यांचा आदेश तिथे पाळला पाहिजे. त्यांचा आदेश हा सर्वांसाठी आज शिरसावन्य आहे. आणि या उलट मी आता जाऊन सांगतो, आमच्या दोन्ही वकिलांनी राजेश टेकाळे जे असतील, डुबे जे असतील, यांनी तिथे सांगितलं की तुम्ही सरकारला त्यांनी केलेली मागणी मान्य करायला लावा. आंदोलन 1 दिवसात 1 तासात संपेल हे दादांनी देखील सांगितलं. मी सुद्धा बऱ्याच वेळा मीडियासमोर सांगितलेलं आहे. आंदोलन वाढवण्याचं कारण काय? ठीक आहे, त्याला काही प्रोसिजर आहेत, परंतु त्यांनी घोषणा केल्यानंतर लेखी स्वरूपात काही दिलं तर आंदोलन थांबू शकतं. तुम्हाला एक सांगतो, नाही ऐक, हां तुमचा प्रश्नच कळाला नाही. असं म्हणतो कोर्टाने मूळ असं म्हटलेलं आहे की लॉ आणि ऑर्डरचा इश्यू तयार झाला असेल तर सरकारने या सगळ्यामध्ये बघितलं पाहिजे. आता त्या संदर्भात कोर्टात व्हिडिओ दाखवण्यात आले, ते आंघोळ करतात वेगवेगळ्यावरती किंवा पिटिशनरचं म्हणण्यात कोणतरी कबड्डी खेळत आहे. मुद्दा असा आहे की मनोज जरांगे सांगतायत की रस्ते खाली करा, लोकांना जाऊ द्या, तरी सुद्धा आंदोलक ते ऐकत नाही. सीएसएफचा रस्ते बरोबर. करत नाहीत, पोलिसांना सहकार्य करत नाही या सगळ्यामध्ये. काय नक्की शेवटी आव्हान दादा करतील. तुमच्या म्हणण्याला अर्थ आहे. शेवटी आव्हान दादा करतील. या सगळ्या गोष्टी हळूहळू होतील. उद्या 4 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे आणि मराठा सेवक माझे गरीब जरी असले प्रामाणिक आहेत, दादांच्या शब्दाला प्रचंड मान देतात आणि ते करतील. दुसरी गोष्ट, ही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन का आली? तुम्ही दादांनी दिलेल्या आणि आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनाकडे सुद्धा लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे. ज्या सुखसुविधा तुमच्या आमच्या मनामध्ये असतात, पाणी, लाईट, आंघोळीचं पाणी, संडास, शौचालय, त्याच्यानंतर जेवण, या गोष्टी तुम्ही अडून, तुम्हाला माहिती आहे 2 दिवस तिथे तुम्ही खाऊगल्ली बंद होती. कोणत्या कारणाने बंद होती हे सरकारचं काम आहे. तुम्हाला जर जेवण पाणी मिळालं नाही, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्वियस आहे होणार. त्यामुळे ॲक्शनला रिॲक्शन असते. याकडे एक वेगळ्या अँगलने सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. पत्रकारांनी हे अधोरेखित केलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही या संदर्भात अर्ज करतात, तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट करणं, मी 12 तारखेला मी आवर्जून देवेंद्र भारतींना त्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की तुम्ही ही सगळी सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी, वॉर रूम तयार करण्यासाठी, ट्रॅफिकचा रकस कमी करण्यासाठी, त्याचबरोबर गणेश फेस्टिवल असल्यामुळे आतील बांधवांना, बंधूंना जे या संदर्भात मुंबईत राहतात, या बहुल भागात 8 कॉर्पोरेशन एरियात राहतात, यांच्या घरी गणपती असतो, सगळ्यांच्या असतो आणि हे आदराचं असं हे गणेश फेस्टिवल आपल्याला माहिती असतं मुंबईमध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये. आपण त्याचा सन्मान करण्यासाठी त्याही लोकांना कोणताही त्रास होऊ नये आणि हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे तुम्हाला हे लक्षात आलं असेल, पाणी न मिळाल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. जेव्हा याच्या बातम्या तिथे गेल्या तेव्हा तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून खाण्याचे आणि पाण्याचे ट्रक आले आणि त्या वितरित करण्यासाठी त्यांनी जेव्हा तिथे सुरुवात केली, त्याच्यानंतरचे हे व्हिडिओ तुम्ही सांगताय झालंय, कारण तो एक राग मनामध्ये होता आणि ते झालं असेल आणि काही लोक घुसलेले आहेत. गंभीर मुद्दा हिअरिंग मध्ये समोर आला. आंदोलक पत्रकारांवर सुद्धा हल्ले करताय, महिला पत्रकारांना धक्काबुक्की झाली. मनोज जरांगे त्या तुम्हाला माहिती असेल, त्यावेळेस सुद्धा मनोज दादांनी स्पष्टपणे सांगितले, कानाखाली काढा. जो कोणी तुम्हाला त्रास, आजपर्यंत तुमच्या या 200-400 चॅनलला माहिती आहे, दादांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत. कोणी तुमच्याशी हुल्लडबाजी केली, पोलिसांची केली, कारण आम्ही सतत संपर्कात होतो. पोलीस प्रशासन हे सांगणार नाही की त्या दिवशी रात्री आम्ही 4-5 वाजेपर्यंत, दुसऱ्या दिवशी 4-5 वाजेपर्यंत काय केलेलं आहे.
पोलिसांना हे सांगावं लागतंय. त्यांनी सांगितलं पाहिजे की काही लोकांनी इथे ती ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले आणि दादांनी काल तुमच्या सर्वांसमोर सांगितलं आहे, असं कुणी करत असेल, कुणी घुसखोर असेल, मुद्दाम करत असेल, त्यांना तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर द्या. त्यांनी कोणाचीही गय केलेली नाही. आणि स्त्रियांचा आदर करणं हा आपल्या प्रत्येक समाजमनाचा एक आरसा आहे आणि तो सांगण्याची कोणाला गरज नाही. तो धडा आपल्याला घरातच मिळतो आणि तो सर्वांनी पाळावा, हेच दादांचं कालचंही सांगणं होतं. धन्यवाद. सर आज कोर्ट में क्या हुआ? सर आज कोर्ट में क्या हुआ बताइए. 29 पर्यंत परवानगी आहे. जर पुढची परवानगी मिळाली नाही तर आंदोलन थांबवणार की पुढे काय करणार? तुमच्या लक्षात मनोज जरांगेंनी आंदोलनाची घोषणा 4 महिन्यांपूर्वीच केलेली होती. आंदोलकांचे प्रचंड हाल झालेत. आंदोलक आरोपी नाहीत असं वकिलांनी आता सांगितलेलं आहे.